आणि हे सगळं कधी बदललं तर जेव्हा पीडितेच्या भावानं सोशल मीडियावर घडलेला प्रकार सांगितला. अच्छा, म्हणजे प्रकरण बाहेर आल्यावर. हो, प्रकरण माध्यमांमध्ये आलं, लोकांचा दबाव वाढला आणि मग वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात हस्तक्षेप केला. हा, या कथेतला खूप महत्वाचा भाग आहे. म्हणजे जोपर्यंत प्रकरण पोलीस स्टेशनच्या आत होतं तोपर्यंत ते दडपलं जात होतं. बरोबर. पण जेव्हा एका सामान्य माणसाने, त्या पीडितेच्या भावाने सोशल मीडियाचा वापर केला तेव्हा व्यवस्थेला जाग आली. त्यानंतर काय कारवाई झाली? त्यानंतर कारवाईला वेग आला. सछिंडी पोलीस ठाण्याचे जे SHO होते, विक्रम सिंग, त्यांना कर्तव्यात कसूर केल्याबद्दल निलंबित करण्यात आलं. आणि तथ्यांमध्ये फेरफार केल्याच्या आरोपावरून DCP पश्चिम दिनेशचंद्र त्रिपाठी यांना पदावरून हटवण्यात आलं. एक मिनिट, SHOला निलंबित करणं आणि एका DCPला पदावरून हटवणं, या दोन कारवायांमध्ये काय फरक आहे? म्हणजे यातून प्रशासन काय संदेश देऊ पाहतंय? यात खूप मोठा फरक आहे. SHOला निलंबित करणं म्हणजे त्या स्टेशनच्या पातळीवर हलगर्जीपणा झाला हे मान्य करणं. पण एका DCP सारख्या वरिष्ठ अधिकाऱ्याला पदावरून हटवणं हे दाखवतं की हे अपयश फक्त एका स्टेशनपुरतं नव्हतं, तर संपूर्ण विभागाच्या पर्यवेक्षणातच गंभीर त्रुटी होत्या. लोकांचा विश्वास परत मिळवण्यासाठी ही एक मोठी कारवाई होती. बरोबर. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या सुभाषिनी अली यांनी सुद्धा पोलीस आयुक्तांची भेट घेऊन यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तर या संपूर्ण प्रकरणाचा सार असा आहे की ही फक्त एका गुन्ह्याची गोष्ट नाही, तर व्यवस्थेच्या अपयशाचीही आहे, जिथे रक्षकच भक्षक बनला आणि त्याला वाचवण्याचाही प्रयत्न झाला. आणि यात अजून एक विचार करायला लावणारी गोष्ट आहे. एका बातमीनुसार जो आरोपी यूट्यूबर आहे त्याच्या भावाने पीडितेच्या कुटुंबाला धमकी दिली होती. धमकी? हो, की जर हे प्रकरण पुढे नेलं तर गंभीर परिणाम भोगावे लागतील. बापरे. यावरून एक प्रश्न मनात येतो की जेव्हा आरोपी स्वतः व्यवस्थेचा भाग असतात किंवा एवढे प्रभावशाली असतात, तेव्हा पीडितेच्या कुटुंबाला न्यायासाठी लढताना अजून किती धोक्यांना आणि आव्हानांना सामोरं जावं लागत असेल. हाच खरा मुद्दा आहे. आणि हीच गोष्ट आपल्याला विचार करायला लावते. इथे लढाई फक्त आरोपींविरुद्ध नाही, तर त्या व्यवस्थेविरुद्ध आहे जी त्यांना पाठीशी घालते. या प्रकरणात सोशल मीडियामुळे आवाज उठवणं